क्रूरकर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस अमानुष छळ केला। औरंग्याची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून तो पुसण्यासाठी सुरू असलेली आंदोलनं ही जनभावना आहे। औरंग्या महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता। देशातील सच्चा मुसलमान देखील औरंग्याचं उदात्तीकरण करणार नाही। मात्र विरोधकांचा औरंग्या नातेवाईक लागतो का? औरंग्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांना जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। विधानभवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते। छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तनासाठी 40 दिवस औरंग्यानं अगणित अत्याचार केल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। मात्र तरीही त्याच्यापुढे संभाजी महाराज झुकले नाहीत। देशासाठी धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान केलं। त्यामुळे औरंग्याचा कलंक महाराष्ट्रातून पुसला जावा अशी लोकांची भावना असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं। या देशावर ब्रिटिशांनी आक्रमण केलं आणि राज्य केलं। मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश सत्तेचा कलंक पुसण्यात आला। तशाच प्रकारे क्रूर अत्याचारी औरंग्याचा कलंक महाराष्ट्रातून पुसला पाहिजे। औरंग्याचं उदात्तीकरण करणं म्हणजे देशद्रोह असून त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही। अबू आझमींवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। जे लोक औरंग्याच्या समर्थनासाठी पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही शिंदे यांनी दिलाय। औरंग्याच्या क्रूर शासनाची तुलना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याशी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सडकून टीका केली। राज्य सरकारनं सपकाळ यांच्यावर अत्याचार केलेत का, अमानुष छळ केला का असा सवालही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य सरकार काम करत आहे। गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं जाते। मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या। त्यामुळे जनतेनं अभूतपूर्व विजय मिळवून दिला। नागपूरमध्ये समाजकंटकांनी केलेल्या भाड हल्ल्याचाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र शब्दात निषेध केला। 2 समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे। राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर सर्व लोक एकत्र येऊन समाजकंटकांनी हा हल्ला घडवलेला आहे आणि म्हणून हा हल्ला पूर्वनियोजित असावा अशा प्रकारचा दाट संशय येतोय। त्यामुळे पोलीस त्याचं चौकशी करतीलच आणि त्याच्यामधून मुळाशी जातील। पोलीस कुणालाही सोडणार नाहीत, कारण शेवटी तिथल्या नागरिकांची सुरक्षितता आणि या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन देखील मी करतो। शेवटी आपल्याला राज्यामध्ये शांतता कायम ठेवायची आहे, कायदा सुव्यवस्था राखायचं आहे। आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठेही त्रास होऊ नये अशा प्रकारचं भूमिका सरकारची आहे। परंतु मला एवढंच इथं सांगायचं आहे की हा औरंगजेब या आंदोलनकर्त्यांचा कोण लागतो? तो काय संत आहे का, महात्मा आहे का? त्यांनी चांगलं काम केलंय जे त्याला चांगलं म्हणतात, चांगला प्रशासक म्हणतात। खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, आताचा छावा चित्रपट पाहिला पाहिजे। ज्या क्रूर कर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केले, तुकडे तुकडे केले, डोळे काढले, नखं छाटली, त्यांची जीभ छाटली, अंगावरची साल्टी सोलली, त्याच्यावर गरम तेल ओतलं, मीठ टाकलं, अशा अनंत यातना, अनन्वित छळ 40 दिवस आपल्या छत्रपती संभाजी राजांचं ज्यांनी केला त्याचं समर्थन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देशद्रोहाचं समर्थन करणं। औरंगजेब काय इथं औरंगजेबाने आमच्या आया बहिणींवर अत्याचार केला, माता भगिनींवर केला, मुलाबाळींवर केला, मंदिरं तोडली, सगळं नष्ट केलं। हा महाराष्ट्राचा द्वेष्टा होता, महाराष्ट्राचा द्रोही होता, हा देशाचा द्रोही होता आणि म्हणून अशा देशद्रोहाचं समर्थन करणं म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे।